तुमच्या माहितीसाठी असं बऱ्याचदा होतं की महिन्याचं वीज बिल बघून आपल्याला अक्षरशः हादरायला होतं. वापर कमी असून सुद्धा बिल खूप जास्त येतं आणि मग अशा वेळी आपण काय करणार? चुकीचं बिल आपण दुरुस्त करू शकतो. दुरुस्त कसं करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर धावत जाऊन तुमचं वीज मीटर चेक करायचा. बिलावर जे करंट रीडिंग लिहिलंय ते आणि तुमच्या मीटरवरचे आकडे जुळतात का ते पाहायचे. जर मीटरवर कमी आकडे असतील आणि बिलावर जास्त असतील तर समजून जायचं की रीडिंग घेणाऱ्याची चूक आहे. लगेचच मीटरचा एक स्पष्ट फोटो काढून ठेवायचा आणि हाच तुमच्याकडे सगळ्यात मोठा पुरावा असणार आहे. आता तक्रार करायला महावितरणच्या ऑफिसमध्ये रांगेमध्ये उभं राहायची तुम्हाला गरज नाहीये, कारण की तुमच्या मोबाईलमध्ये महावितरण ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्यांच्या या टोल फ्री नंबरवर जो तुम्हाला दिलेला आहे त्यावर कॉल करा. तिथं तुमच्या मीटरच्या फोटोसह तक्रार नोंदवायची. जर मीटरमध्ये बिघाड असेल तर तुम्ही मीटर टेस्टिंगची मागणी सुद्धा त्यांच्याकडे करू शकता. तुमची तक्रार जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुमची वीज कुणीच कापू शकत नाही आणि त्यामुळे चुकीचं बिल भरण्याची घाई करू नका. ही माहिती तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण की वीज बिल कुणाचंही चुकू शकतं. सतर्क राहा आणि पैसे सुद्धा वाचवा आणि नंबर तुमच्या समोर आहे.